वर्धा जिले में पुलिस व्यवस्था को मजबूत करने के लिए नई हाई स्पीड गाड़ियों को शामिल किया गया है। जिला पालक मंत्री और गृह मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने 12 से 13 महिंद्रा स्कॉर्पियो एंड गाड़ियों का उद्घाटन किया। इस अवसर पर पौधारोपण भी किया गया। कार्यक्रम में मेयर सुधीर पंगुल, जिला पुलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक सदाशिव बागमारे सहित कई अधिकारी मौजूद रहे। डॉक्टर पंकज भोयर ने कहा कि बढ़ते अपराधों को देखते हुए पुलिस बल को तेज कार्रवाई और बेहतर जांच के लिए ये वाहन उपलब्ध कराए गए। उन्होंने सड़क पर बढ़ती मवेशियों की समस्या को लेकर स्थानीय प्रशासन और परिवहन विभाग से जल्द कदम उठाने की अपील की। स्वागत करतो आणि सर्वप्रथम मनापासून अभिनंदन आणि मागच्या अनेक वर्षापासून आपल्या वर्धा पोलीस दलाला काही वाहनांची मागणी होती। आपण साधारणतः एक वर्ष आधी पहिल्या टप्प्यामध्ये काही वाहन उपलब्ध करून दिले होते। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काही वाहन उपलब्ध करून दिले आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचं सांगणं आहे की अजून काही वाहनं त्यांना हवे ते देखील आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये निश्चितपणे उपलब्ध करून देऊ। या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर मदत होईल। साधारणतः मी 6 महिन्याआधी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वाहनं वाटप करण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळेस त्यांनी जे वाहनं त्या ठिकाणी घेतले होते त्या पद्धतीचे वाहनं घेण्याच्या देखील सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या होत्या आणि त्यांनी त्याचा देखील समावेश त्याच्यामध्ये केला। आज गुन्हे करण्याच्या वेगवेगळे प्रकार नवीन प्रकार गुन्हेगारांच्या माध्यमातून होते आहेत आणि त्याला पुरण्याकरता किंवा सामोरे जाण्याकरता आणि त्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता आणि गुन्ह्याचा छडा लावण्याकरता तपास लावण्याकरता आपण देखील तेवढंच टेक्नॉलॉजिकली साऊंड असतो पाहिजे। याच्याकरता आपलं वर्धा जिल्हा पोलीस दल जास्तीत जास्त पद्धतीने सक्षम करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी आहे। आपल्याला सांगताना आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने फॉरेन्सिक लॅब तर आपण वर्धेला मंजूर केली, परंतु त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं स्टेट एक्सलन्स सेंटर देखील आपण आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलेलं आहे। त्याचं मला असं वाटतं नियोजन लवकरात लवकर आपण येणाऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेऊ आणि त्या माध्यमातून देखील फॉरेन्सिकच्या माध्यमातून आपण गुन्हेगार अजून कमी कालावधीमध्ये तात्काळ पकडण्याकरता त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदत होणार आहे। आपल्या सर्वांना एवढ्या सूचना आहेत। काल मी चंद्रपूर जिल्ह्याचा देखील त्या ठिकाणी आढावा घेतला होता। चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला होता। काही अडचणी समस्या ह्या भौगोलिक दृष्ट्या जे त्या ठिकाणी असतात, आपल्या इथे देखील काही अडचणी आहेत। काही भाग जंगलाला लागून आहेत, काही भागामध्ये काही ऍक्सिडेंट स्पॉट आहेत त्या ठिकाणी, परंतु मी याच्या आधी देखील सूचना दिल्या। आता काही ठिकाणी जे मोकाट जनावर आहेत ते रस्त्यावरती येतात, तसं तर ते काम स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे, परंतु ट्रॅफिक म्हणून आपण त्यांना देखील देऊ शकतो आणि संयुक्त त्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागाचा ट्रॅफिक यांची विद्या त्या ठिकाणी तातडीनं कार्यवाही झाली आणि जे रस्त्यावर हे मोकाट फिरतात, कारण त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ट्रॅफिक वाहन चालवताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होते। आणि अजून ते एकदम महत्त्वाची विषय म्हणजे सर्वसामान्य नागरिक ज्याच्यामध्ये सातत्यानं राज्य सरकार देखील प्रयत्न करते मोठ्या प्रमाणावर ज्याच्यामध्ये वाढ होते ते सायबर फ्रॉड। सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना मेसेजेस टाकून किंवा फोन करून सायबर फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांचे पैसे काढण्याचा प्रयत्न आजकालच्या काळात होतो। त्याच्याबद्दल जनजागृतीची मोहीम आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात हातात घेण्यात आली।